हाय गाईज. आज मार्गशीर्ष गुरुवारनिमित्त पुरणपोळीचा नैवेद्य करायला लागतो. त्यावेळी कट्टाची आमटी कशी करायची ते दाखवते. त्यासाठी एक जरा जादाच 2 पळ्या तेल घातले आणि नेहमीप्रमाणे फोडणी करायची. जिरे, मोहरी आणि लसूण, कढीपत्ता आणि हळद पावडर टाकायची. कोथिंबीर पण मी त्यातच घालते. कोथिंबीर आणि हे वाटण आहे. हे वाटण खोबरे, जिरे, लसूण, आले असं वाटण आहे. हे वाटण घालून जरा तेल सुटेपर्यंत परतायचं. जरा त्यातच चटणी टाकली की त्याला कलर येतो. चटणी तिखट कसं आवडीनुसार टाकायचं. खोबरे जरा भाजून घ्यायचे तेलात, त्यामुळे आमटी असं म्हणजे खराब होत नाही लवकर. उन्हाळ्यामध्ये कसं लगेच आमटीला फेस येतो. आता हिवाळ्यामध्ये आमटीला असं लगेच खराब होत नाही, फेस वगैरे येत नाही. 2-3 दिवस आमटी उकळून खाल्ली तरी ती टिकून राहते. आणि थोडं तेल सुटायला आलं की चवीनुसार मीठ टाकायचं. असं वरती तेल दिसायला आल्यावर जरा शिजले असं समजायचे. आणि हा कट काढलेला असते त्या डाळीतलं पाणी त्यामध्ये वतायचे. आणि मी अगोदरच ह्यात गुळाचा खडा टाकून ठेवलेला विरघळण्यासाठी. ही कटाची आमटी तयार. ह्याला उकळी आली की झाकून ठेवायची. जेवताना सर्व करायची. उकळी आल्यावर खूप चांगला ह्याला कट येतो, असा तवंग येतो. सो गाइस, सब्सक्राइब करो.